या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. आता घेऊया द टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. कुंभमेळ्यानिमित्त उभारलेल्या प्रकल्पांचं फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन. कुंभमेळ्यानिमित्त उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांवरून वाद. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून फडणवीसांच्या सभास्थळाची पाहणी. आज नाशिकमध्ये विविध विकास कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेमध्ये आज बैठक. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. सायंकाळी 6 वाजता मुक्ताई बंगल्यावर बैठक. काँग्रेसची आज पुन्हा बैठक. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसराचा घेणार आढावा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित. भाजपमध्ये आज 2 मोठे पक्षप्रवेश. तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत करणार भाजपात प्रवेश, तर सुभाष पवारांचाही आज भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. निवडणुकीतून पिपाणी चिन्ह वगळलं. शरद पवारांच्या पक्षानं केलेली तुतारी चिन्हाला साधर्म्य असणारं पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी आयोगाकडून मान्य. खासदार रवींद्र वायकरांसह तत्कालीन अविभाज्य शिवसेनेच्या 28 कार्यकर्त्यांची पुराव्याअभावी सुटका. 2005 सालच्या हिंसाचार प्रकरणातून पुराव्याअभावी सुटका. हिंगोलीत 3 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आल्याचा आरोप. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचा दावा. प्रकरणात शिवसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष राम कदम सूत्रधार असल्याचा आरोप. मुख्यमंत्र्यांकडून जगदीश मुळीक आणि भुजबळांच्या तब्येतीची विचारपूस. एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन फडणवीसांनी घेतली भेट. जगदीश मुळीक यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचे बंधू विनोद पाटील यांच्या बंगल्यावर आयकर विभागाची धाड. राजकीय वर्तुळात खळबळ. मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक. उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड. निलेश भोसले यांची सहसचिवपदी वर्णी. निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकर यांचाही विजय. संघाच्या शस्त्रपूजनात AK-47 आणि ग्रेनेड असतात. सुजात आंबेडकर यांचा मोठा दावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीही संघ कार्यालयात गेले नाहीत. सुजात आंबेडकर यांचं नवनाथ बन यांना आव्हान. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, कधीही कायमचा मित्र देखील नसतो. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांचं सूचक वक्तव्य. ठाकरे भाजपची कामगार सेना आमने-सामने. सांताक्रूजमधील हॉटेल ताजमध्ये वाद. कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी. परिसरात तणावाचं वातावरण. पोलीस बंदोबस्त तैनात. हिंगोलीत भाजप शिवसेना वाद भडकणार. उमेदवार घोषित होण्याआधीच वातावरण तापलं. तानाजी मुटकुळे आणि नगराध्यक्ष जुगार खेळतात. पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये संतोष बांगर यांची टीका. शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीवरून ठाकरेंची टीका. प्रकरण विसरण्यापूर्वी कदाचित निकाल लागेल यावर विश्वास. उद्धव ठाकरेंचा टोला. मंत्री अतुल सावेंनी घेतलं शिर्डी साईबाबांचं दर्शन. भाजप नक्कीच मोठा भाऊ असला तरी महायुती म्हणून आम्ही लढू. दर्शनानंतर मंत्री अतुल सावेंचं स्पष्टीकरण. ठाकरेंनी धनुष्यबाण काँग्रेसकडे गहाण ठेवलं होतं. गहाण ठेवलेलं चिन्ह आम्ही सोडवलं. परभणीतील मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. आगामी मुंबई पालिका निवडणूक महायुतीतच लढणार. भाजपकडे 14 जागा मागणार. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल होत आहेत म्हणून KYCसाठी थोडा वेळ लागतोय. लाभार्थी महिलांना लाडकी बहिणीचं अनुदान नक्की मिळणार. अदिती तटकरे यांची माहिती. साताऱ्यात नगरपालिकेला दोन्ही राजेंमध्ये मनोमिलन. कमळ चिन्हावर एकत्रित लढणार. भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांची माहिती. आरोप करणं ही दमानियांची नेहमीची सवय. दमानियांची समाजसेवा फक्त प्रसिद्धीसाठी. अमोल मिटकरींचा अंजली दमानियांना टोला. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. अंबेकरांच्या प्रवेशाने जालन्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढली. युती नाही झाली तर स्वबळाने लढू. आमदार अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य.
समीर पाटलांच्या विरोधात कोणतंही विधान करू नका, पुणे न्यायालयाच्या रवींद्र धंगेकर यांना सूचना. परळी नगर परिषद निवडणुकीमध्ये मुंडे बहीण भावाची युती, 15 वर्षांनंतर बहीण भावाची युती होण्याची चर्चा. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मुलाच्या साखरपुड्याची पत्रिका देण्यासाठी भेट. राज्याचे प्रमुख सांगतात पार्थ पवार यांच्यात दोष नाही. अजित पवार सांगतात कोणताही व्यवहार झाला नाही. मग 1800 कोटींचा व्यवहार झाला कसा? रजिस्ट्रेशन झाले कसे? आम्ही सगळ्यांचे उत्तर विधानसभेत मागणार. नाना पटोले यांची प्रतिक्रिया. मुंबईत 4 नव्या भाजप महामंत्रींची नियुक्ती, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची घोषणा. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार. बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोला गावामध्ये धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, धनंजय मुंडेंना टार्गेट करणं थांबवा, मुंडे समर्थकांची मागणी. मुख्यमंत्र्यांचा जवळचा असल्याने काहीही करायचं लायसन्स मिळत नाही. बार्शीचे ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांची नाव न घेता माजी आमदार राजेंद्र राऊतांवर टीका. पार्थ पवार जमिनी प्रकरणामध्ये चोर चोर भाऊ वाटून घेऊ, तेरी मेरी चूप मेरी भी चूप म्हणून पाठराखण सुरू आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. बीडच्या माजलगाव नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार, आमदार प्रकाश सोळुंखे यांचं वक्तव्य. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा भाजपात पक्षप्रवेश, भाजप प्रवेशानंतर खासदार ओमराजे निंबाळकरांची टीका. जामिनावर असलेल्या माजी नगराध्यक्षाचा भाजपात पक्षप्रवेश. देशातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना म्हणजे आरएसएस, सुजात आंबेडकर यांचा आरोप. नगर परिषदमध्ये भाजपासाठी अत्यंत चांगलं वातावरण, आगामी निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या सीमा मुटकर आज उमेदवारी अर्ज भरणारे. सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरणारे रुपेश राऊळ यांनी दिली माहिती. हिंगोली जिल्ह्यात 3 नगर परिषद निवडणुकीसाठी अर्जाच्या प्रक्रियेस सुरुवात. 3ऱ्या दिवशी केवळ 1 उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल, तर कळमनुरी वसमतसाठी एकही नामनिर्देशन पत्र नाही. बुलढाण्यात भाजप नगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज, प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मावळच्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या 9 अधिकृत उमेदवारांची घोषणा. अमरावतीच्या दर्यापूर नगरपालिकेमध्ये एकाच कुटुंबात लढत होण्याची शक्यता. 2 जागा लढवणार, नगराध्यक्ष पदासाठी लढत अशी चर्चा. भाजपकडून आणि काँग्रेसकडून रिंगणात उतरण्याची शक्यता. सोलापूर जिल्ह्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची कार्यकारिणी जाहीर. बळीराम साठे यांचा अद्याप अजित पवार गटात अधिकृतरित्या प्रवेश नाही. प्रवेश होण्यापूर्वीच प्रदेश प्रतिनिधी म्हणून बळीराम काका साठे यांचा उल्लेख. परभणीमधील पाथरीत राष्ट्रवादीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर. आमदार राजेश विटेकर यांनी पक्षाच्या वतीनं मोईस अन्सारी यांचे नाव अधिकृतपणे केले घोषित. उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली तीव्र नाराजी. शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत प्रस्ताव. कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रस्ताव. राजकीय पक्षांना उमेदवारी अर्ज भरण्यास शुभ मुहूर्तांची प्रतीक्षा. 8 पैकी 7 नगरपालिकेसाठी एकही अर्ज दाखल नाही. उमरगा पालिकेसाठी काँग्रेसकडून 2 उमेदवार मैदानात. लातूर नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची झुंबड. काँग्रेस भवन येथे इच्छुकांच्या मुलाखती पार. भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी यादी. एकूण 40 जणांची यादी भाजपकडून जाहीर. कोल्हापूर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर रोजी होणार जाहीर. प्रारूप याद्यांच्या अनुषंगाने मंगळवारी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी घेतला आढावा. मनोज जरांगे आज बीड दौऱ्यावर. नारायणगडाच्या वसतिगृहाचं करणार भूमिपूजन. सकाळी 11 वाजता वसतिगृहाचं भूमिपूजन. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आज अंतिम सुनावणी. आज निकाल येण्याची शक्यता. अपघातात दोषी ठरलेल्या
2 इंजिनियर्सची अटकपूर्व जामीन अर्जासाठी ठाणे सत्र न्यायालयात धाव. कुपोषणामुळे लहान मुलांच्या मृत्यू समस्येप्रती राज्य सरकारचा दृष्टिकोन बेजबाबदार. उच्च न्यायालयाची टिप्पणी. अमरावतीच्या मेळघाटात जून ते ऑगस्ट दरम्यान 6 वर्षांपर्यंतच्या 65 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनायचे असेल तर 2011 नंतरच्या झोपड्या हटवा. हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश. SRA मध्ये बिल्डरची निवड लॉटरीनेच करण्याचे निर्देश. नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आज मोर्चा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी काढण्यात येणार मोर्चा. पालघरमध्ये छेडा फूड्स कंपनीमुळे ग्रामस्थ त्रस्त. कंपनीतून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त. कारखान्यावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. कोल्हापुरातील चंदनगडच्या अथर्व कारखान्याचा वाद मिटला. आमदार शिवाजी पाटलांची यशस्वी शिष्टाई. कामगारांच्या मागण्या प्रशासनाने केल्या पूर्ण. कचरा संकलन करणाऱ्या नादुरुस्त गाड्यांमुळे सफाई कर्मचाऱ्यांना त्रास. मुकादमाचं मात्र दुर्लक्ष. लोकशाहीच्या बातमीची परिवहन विभागाकडून दखल. कारवाई करण्याचे प्रताप सरनाईक यांचे निर्देश. खुलताबाद तालुक्यात रामानंद संप्रदायाच्या वतीनं पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन. मिरवणुकीला भाविकांची मोठी गर्दी. मालवणीतील अतिक्रमणावर मुंबई महापालिकेचा हातोडा. शासकीय जागेवर जवळपास 100 अनधिकृत बांधकामांवर कारवाई. फेरीवाल्यांच्या गर्दीमुळे नागरिकांना पायी चालणे अशक्य. BMCचे कर्मचारी. तात्पुरती कारवाईने नागरिक त्रस्त. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याप्रमाणे हा मुद्दा देखील महत्त्वाचा. ATSने इतर ठिकाणीही सर्च ऑपरेशन करावं. अशा घटनांचा कनेक्शन मुंब्राच का असतं? डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. तृतीयपंथी प्रमाणपत्र हे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरावं. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय. तृतीयपंथीयांसाठी राज्य शासनाचा निर्णय. कालभैरव जयंती निमित्त सामूहिक कालभैरव अष्टक पठण कार्यक्रमाचं आयोजन. 5000 भाविकांचा सामूहिक पठणात समावेश. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. भाविकांची मंदिरात मोठी गर्दी. भंडारा जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात. 2 ग्रामसेवकांवर आता कारवाई तर इतरांचे वेतन थांबवण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या 3ऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या. कांचन साळवेला पोलिसांकडून अटक. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन. कोविंद यांच्या दौऱ्यादरम्यान अंबाबाई मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. मुंबईतील कचऱ्याच्या प्रश्नांवरून लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. मानखुर्दच्या शिवाजीनगरमध्ये रियालिटी चेक. रहदारीच्या रस्त्यावर अवास्तव्यात पसरलेला कचरा. कचऱ्यातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी. सोलापूरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा. ST महामंडळाकडे धोकादायक. बार्शी ते खडकोणी बस सेवा वेळेवर नसल्याने गैरसोय. अंधारात विद्यार्थिनींची STसाठी कसरत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली ठाणे जिल्हा रुग्णालयाची पाहणी. लवकरच पार पडणार लोकार्पण सोहळा. एकूण 900 बेडची व्यवस्था जिल्हा रुग्णालयामध्ये असणार. PC ग्रामस्थांचा शासकीय मोजणीला ठाम विरोध. भूमी अभिलेख विभागाची मोजणी अखेर रद्द. मुंबई महानगरपालिकेकडून आता PC डॅम प्रकल्पासाठी शासकीय मोजणीला होता ग्रामपंचायतीचा विरोध. सोलापुरात पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देण्याची संघटनेकडून मागणी. नाशिकमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांवरून वाद. मलनिसारण केंद्राच्या अंमलबजावणीला स्थानिकांचा विरोध. उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन. पश्चिम रेल्वेतील 15 स्थानकांचे होणार सौंदर्यीकरण. स्वच्छता मोहिमेनंतर सौंदर्यीकरण उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू. स्थानिकांच्या भिंतींवर आता आकर्षक भित्तिचित्रे रेखाटली जाणार. मुंबई 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार. जुन्या जलवाहिनींच्या दुरुस्ती आणि बदलाची कामे सुरू. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती नितीन ढापरे यांची निवड। यावेळी माजी सहकार मंत्री विलासराव पाटलांना अभिवादन केलं। कर्जमाफी अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवी। कर्जमाफी करताना जुन्या थकीत कर्जाला मुदतवाढ द्या। प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांची सरकारकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणात अन्याय। राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून गंभीर आरोप। कोल्हापूर जिल्ह्यातील दौलत साखर कारखाना बंद। ऐन गाळप हंगामात कारखाना बंद झाल्याने चंदगडमधील ऊस उत्पादक चिंतित। पुण्याच्या मुठा नदीपात्रात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न। घटनास्थळावर अग्निशमन दल दाखल, मदत कार्य सुरू। नाशिकच्या देवगाव परिसरात धुमाकूळ घातलेला बिबट्या अखेर जेरबंद। पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या नेण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध। बिबट्याला ठार मारण्याची मागणी, नागरिकांनी केला रास्ता रोको। धुळे सोलापूर मार्गावर तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पलटी। मुख्य रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत। धुळ्याच्या नगाव येथील नाल्यात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह। परिसरात खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू। दौंडच्या रावणगाव मळद परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ। बिबट्याने 2 वासरांचा घेतला बळी। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची मिळाली परवानगी। अहिल्यानगरमध्ये वाढत्या हल्ल्यानंतर संतप्त नागरिकांच्या मागणीवर वनविभागाने प्रशासनाला केला होता प्रस्ताव। वनमंत्री गणेश नाईक यांनी केली शिरूरच्या पिंपरखेड बिबट प्रवण क्षेत्रातील परिसराची पाहणी। परिसरामध्ये बिबटे जास्त असल्याने आता त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी। धान कापणाऱ्या महिला मजुरांवर मधमाशांचा हल्ला। हल्ल्यामध्ये महिला किरकोळ जखमी। भंडाऱ्यातील मरहेगाव येथील घटना। महानगरी एक्सप्रेस बॉम्बने उडवून देण्याची धमकी। रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। वाढवण बंदर प्रकल्पाचा समुद्रात 7 नॉटिकलवर सर्वेक्षण करताना बोट बुडाली। बोटीवरील 6 पैकी 5 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। एक कामगार अजूनही बेपत्ता। कामगारांचा शोध सुरू। कल्याण बायपास नाक्यावर ऑटो गॅरेजला आग। 3 ते 4 गाड्या जळून खाक। आगीचं कारण स्पष्ट। आळंदीत वारकऱ्याचा शॉक लागून मृत्यू। देहू आळंदी वारकरी पंथात शोककळा। नांदेडमध्ये उसाच्या फडात आढळला अजगर। सर्पमित्राने अजगराला पकडून अधिवासात सोडले। वाशीमध्ये भांडी वाटप योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक। फसवणुकीचा संशय आल्याने नागरिकांनी दिला आरोपीला चोप। सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयात हत्या प्रकरणातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न। पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। मुलुंडमध्ये चक्क फुटपाथ विकल्याचा प्रकार। संतोष गुप्ता पाणीपुरी विक्रेत्याला अविनाश बागुल याने 5 लाखाला फुटपाथ विकला। अमरावतीत नवरदेवावर चाकूने हल्ला प्रकरणी हल्ल्याचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती। मित्रांनीच केली मित्राची गोळी झाडून हत्या। पुण्यातील आळंदी दिघी रोडवरील घटना। दोन्ही मित्रांचा पोलिसांकडून शोध सुरू। हत्येचं कारण स्पष्ट। पुण्यात महिलेचा भर रस्त्यात दारू पिऊन धिंगाणा। जिल्हा परिषदेच्या हॉटेलसमोर धिंगाणा। नागरिक संतप्त। पुण्यात 2 भावाच्या प्रॉपर्टी वादातून तुफान राडा। राड्याचा सीसीटीव्ही समोर। पुण्यात टोळक्यांचा उच्छाद सुरूच। कोथरूडमध्ये टवाळखोरांकडून दहशतीचा प्रयत्न। तोंडावर मास्क, हातात हत्यार घेऊन सीसीटीव्ही फोडले। ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश। नागपूर पोलिसांनी 23 लोकांना घेतलं ताब्यात। डोंबिवलीत हॉटेलमध्ये धक्का लागण्याच्या वादातून तरुणाची हत्या। तरुणाच्या हत्येप्रकरणी 6 जणांना अटक। बीडमध्ये प्रवचनाच्या कार्यक्रमात भाजप शहराध्यक्षाचा गोंधळ। 2 जणांना शिवीगाळ करत केली मारहाण। या प्रकरणी गुन्हा दाखल। धुळ्यात अज्ञात व्यक्तीकडून मंदिराची विटंबना। घटनास्थळावर नागरिकांची गर्दी। फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल। कुर्ला एलबीएस मार्गावरील सनलाईट हॉटेलला आग। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। हॉटेलचे नुकसान मोठ्या प्रमाणात
घटनास्थळी अग्निशमन दल दाखल. हरवलेल्या आणि चोरी झालेल्या 14 लाखांच्या 90 मोबाईलचा शोध घेण्यात गडचिरोली सायबर पोलिसांना यश. संबंधित तक्रारदारांना मोबाईल केले सुपूर्द. नागरिकांनी मानले आभार. नांदेडमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परची स्कूल बसला धडक. 40 विद्यार्थी थोडक्यात बचावले. अकोल्यात महिलेची सायबर फसवणूक. 1,07,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक. फोनवर पाणी कर भरण्याचा आला होता मेसेज. ऑनलाईन पैसे भरताच बँक अकाउंट हॅक. कराडमध्ये रानडुकराची शिकार प्रकरणामध्ये आता 9 जणांना अटक. आरोपींना 4 दिवसांची वनकोठडी. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आरोपींचा समावेश. बिहार विधानसभेत एनडीए युतीला बहुमत मिळण्याची शक्यता. नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील आघाडी पुन्हा सत्तेत येण्याची चर्चा. उद्या जाहीर होणार अंतिम निकाल. दिल्ली स्फोट हा दहशतवादी हल्लाच. केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची ग्वाही. मंत्रिमंडळाने मंजूर केला निषेधाचा ठराव. देशात अल कायदाचे स्लीपर सेल अशी चर्चा. एनआयएचे पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये 10 ठिकाणी छापे. गुजरात कनेक्शनमुळे खळबळ. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.